नमस्कार मंडळी। बऱ्याचदा काय होतं तर आपल्याला रोजचं त्याच चवीचं वरण खाऊन कंटाळा आलेला असतो किंवा मग कधीतरी घरात भाजीला काहीच नसतं, अशा वेळी आपण फोडणीचं वरण बनवत असतो। कधी कधी खूप घाई असते किंवा कधी खूप कंटाळा आलेला असतो, तेव्हा काहीतरी साधं सोपं खाण्याचा मूड असतो। त्यावेळी आपला ठरलेला मेनू असतो तो म्हणजे फोडणीचं वरण आणि गरमागरम भात। तर आज मी तुम्हाला फोडणीचं वरण 5 वेगवेगळ्या आणि अगदी नवनवीन पद्धतीने आणि चवीला अगदी भन्नाट अशा पद्धतीचे वरणाचे प्रकार बनवून दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला देखील मिळेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आता बघूयात आजच्या व्हिडिओतली पहिली वरणाची रेसिपी। त्यासाठी कुकरमध्ये घ्यायची आहे अर्धा कप डाळ। तर इथे मी तुरीची डाळ वापरलेली आहे, तुम्ही हवं तर मुगाची डाळ देखील वापरू शकता। आता या डाळीमध्ये पाणी घालायचे आणि डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे। तर बघा इथे मी डाळ धुवून घेतली आहे। आता याच्यामध्ये घालायच्या आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून। त्यानंतर एक कांदा असा मोठाच कट करून घालायचा आहे आणि सोबतच एक टोमॅटो देखील असा चिरून घालायचा आहे। आता याच्यामध्ये पाणी घालायचे आणि कुकरला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा मी साधारण डाळीच्या वरती 1 इंच होईल एवढं मी पाणी घातलेलं आहे। आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घेऊयात। तर इथे बघा कुकरला डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजवून घेतली आहे आणि डाळ सुद्धा अगदी मस्त शिजली गेली आहे। आता थोडीशी ही डाळ हलकीशी घोटून घ्यायची आहे। आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये वरणाला फोडणी द्यायची आहे त्या भांड्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे एवढं तेल घालून घ्यायचे। तेल तापल्यानंतर यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, थोडीशी लाल सुकी मिरची। त्यानंतर यामध्ये किसलेला लसूण आणि आलं देखील घालायचं आहे। तर इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलाय, तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये ठेचूनही घेऊ शकता। तर इथे बघा आता हे मी 1 मिनिटभर परतवून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला शेवग्याची पानं घालायची आहेत। तर इथे बघा या वाटीमध्ये मी 1 वाटी भरून एवढी शेवग्याची पानं स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहेत। आता हे व्यवस्थित असं 1 मिनिटासाठी परतवून घेऊयात, जेणेकरून जी शेवग्याची पानं आहेत ती छान अशी परतली जातील। तर शेवग्याच्या पानांचं वरण चवीला खूप मस्त लागतं, भन्नाट लागतं। कदाचित तुम्ही या अगोदर कधीही बनवलं नसाल, पण नक्की बनवून बघा, खूप मस्त लागतं। तर बघा आता ही शेवग्याची पानं जी आहेत ती परतली गेली आहेत चांगली 1 मिनिटभर। आता याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतली होती डाळ ती घालायची आहे। त्याचबरोबर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते देखील हिसळून यामध्ये घालायचे। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालायचे। आता हे वरण आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचे किंवा हलवून घ्यायचे। तर इथे मला थोडंसं घट्टसर अशा स्वरूपाचंच वरण बनवायचं होतं, हवं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून आणखी पातळही बनवू शकता। आता याच्यावरती झाकण लावायचे आणि मध्यम गॅसवरती साधारण 4 ते 5 मिनिटे हे वरण शिजू द्यायचे। तर इथे बघा 4 ते 5 मिनिटे हे मी वरण शिजवून घेतले आणि अगदी छान असं वरण शिजलं गेलंय। आता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम वरण सर्व करायचं आहे। तर इथे बघा मी भातासोबत हे वरण सर्व करतेय, हवं तर तुम्ही भाकरीसोबत किंवा आणखी कशासोबतही करू शकता। चवीला हे वरण खूप मस्त भन्नाट लागतं, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आणि यामध्ये शेवग्याची पानं वापरली आहेत त्यामुळे खूपच हेल्दी असं हे वरण आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आता बघूयात वरण बनवण्याचा दुसरा प्रकार। त्यासाठी कुकरमध्ये घ्यायची आहे 1 वाटी भरून डाळ। तर इथे मी तुरीची डाळ वापरली आहे, हवं तर तुम्ही तूर आणि मूग डाळ मिक्स वापरू शकता किंवा फक्त मुगाची डाळही वापरू शकता। आता याच्यामध्ये पाणी घालायचे आणि डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। तर इथे बघा मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। तर इथे बघा मी पालकची 1 जुडी एकदम बारीकसर अशी कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे, ती यामध्ये घालायची आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे। जर तुम्ही 1 वाटी भरून डाळ घेतली असाल तर 2 वाट्या भरून याच्यामध्ये पाणी घालायचे, जास्तही पाणी घालायचं नाही। आता याच्यामध्ये घालायचे आहे एक अर्धा चमचा एवढी हळद आणि थोडंसं तेल घालायचंय। त्यासोबत थोड्याशा मिरच्या देखील घालायच्या आहेत आणि आता याच्यावरती झाकण लावून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि डाळ अगदी परफेक्ट अशी शिजली गेली आहे। तर बघू शकता अगदी सॉफ्ट अशी इथे डाळ झाली आहे। आता डाळ आपल्याला थोडीशी घोटून घ्यायची आहे, हे बघा या पद्धतीने। आता वरणाला आपण फोडणी देऊयात।
त्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपल्याला वरण फोडणी द्यायचंय त्या भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय। तेल तापलं की घालायचे आहेत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, थोडीशी लाल सुकी मिरची, त्याचबरोबर थोडासा ठेचलेला लसूण देखील घालायचा आहे आणि लसूण अगदी व्यवस्थित असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा चिंच मी पाण्यामध्ये अगोदर भिजायला ठेवली होती आणि त्याचं कोळून याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। चिंचेचा कोळ हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण नक्की वापरा, यामुळे पालक वरण खूपच वेगळं आणि चविष्ट लागतं। नक्की त्यामुळे तुम्ही ट्राय करून बघा। तर इथे बघा हा चिंचेचा कोळ मी साधारण 2 मिनिटं तेलामध्ये चांगला परतवून घेतलाय। आता याच्यामध्ये आपल्याला जी पालक आणि डाळ शिजवून घेतली होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय। त्यानंतर चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालायचंय। तर इथे तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। तर मला थोडीशी घट्टसर अशा स्वरूपाची डाळ आवडते, त्यामुळे मी थोडीशी घट्टसर ठेवली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटं साधारण ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर इथे बघा 3 मिनिटं ही मी डाळ शिजवून घेतली आहे आणि डाळ अगदी छान अशी शिजली गेली आहे। आता मस्त इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे इथे मी त्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलंय। आता याच्यामध्ये साधारण 1 चमचा एवढं लाल तिखट घालायचंय आणि लगेचच हा तडका आपल्याला या डाळीवरती घालायचा आहे। तर असा तडका दिल्यामुळे डाळ खूपच वेगळी आणि चविष्ट लागते। नक्की तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून बघा। तर ही डाळ तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता, खूप मस्त चविष्ट लागते। नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता बघूयात वरण बनवण्याचा तिसरा प्रकार, पंचमेल डाळ, म्हणजेच 5 डाळींची बनलेली ही डाळ आहे। यामध्ये मी तुरीची डाळ मुठभर वापरली आहे, त्याचबरोबर उडीद डाळ वापरली आहे, त्याचबरोबर तूर डाळ घेतली आहे, त्याचबरोबर इथे बघा मूग डाळ घेतली आहे आणि त्यानंतर लाल मसूर डाळ देखील घेतली आहे। तर तुम्हाला ज्या पद्धतीच्या डाळी आवडतात त्या तुम्ही इथे घेऊ शकता, पण डाळी घेताना या आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत। तर या सगळ्या डाळी आता कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचंय आणि या डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी या डाळी स्वच्छ अशा धुवून घेतल्यात। आता याच्यामध्ये पाणी घालायचंय। तर पाणी आपल्याला डाळींच्या वरती साधारण 1 इंच येईल एवढं घालायचंय। आता याच्यामध्ये थोडीशी पाव छोटा चमचा हळद घालूयात आणि थोडंसं तेल घालूयात आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि मी आता कुकरचं झाकण उघडलंय। तर इथे बघू शकताय तुम्ही डाळी अगदी परफेक्ट अशा शिजल्या गेल्या आहेत। आता हे एकदा हलवून घेऊयात किंवा घोटून घेऊयात। आता आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे एवढं तेल घातलंय। तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली की घालायचे अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, त्याचबरोबर थोड्याशा लाल सुक्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या देखील घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट मी इथे 1 चमचा भरून वापरलेली आहे। आता हा लसूण आणि आल्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कांदा असा मोठाच कट करून घालायचा आहे आणि कांदा देखील चांगला मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 1 टोमॅटो कट करून यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटो देखील मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊसर परतला गेला की याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा भरून एवढं लाल तिखट घालायचंय आणि हळद आणि लाल तिखट 1 मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचंय। आता याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ होती ती डाळ घालायची आहे। कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते देखील हिसळून याच्यामध्ये घालायचंय। सोबतच चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालून घ्यायचंय आणि आता डाळ एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी तुम्हाला ज्या पद्धतीची हवी आहे त्या पद्धतीची तुम्ही ठेवू शकता। तर इथे मी अशा प्रकारची याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। आता ह्या डाळीला चांगली उकळी आली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटं ही डाळ चांगली शिजू द्यायची आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकताय डाळ अगदी छान अशी शिजली गेली आहे। आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक कट केलेली आणि गॅस बंद करायचा आहे आणि डाळ सर्व करायची आहे। मी जेव्हा कोथिंबीर घातली तेव्हा कॅमेरा ऑफ होता, त्यामुळे तुम्हाला दाखवता आली नाही, पण तुम्ही नक्की घाला।
तर ही डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकताय किंवा कशाही सोबत खा, खूप मस्त लागते, भन्नाट लागते। पण शक्यतो वरण किंवा डाळ भातासोबतच जास्त छान लागतात। तर ही पंचमेल डाळ अगदी चवीला भन्नाट लागते। यामध्ये मिक्स डाळी असल्यामुळे याची वेगळीच अशी चव येते या वरणाला, त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुमच्या घरचे सगळे आवडीने खातील। आता बघूयात वरण बनवण्याचा चौथा प्रकार। त्यासाठी इथे मी 1 वाटी डाळ अगदी व्यवस्थित अशी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे। तर इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे, तुम्ही हवं तर मुगाची डाळही वापरू शकता। हे वरण बनवण्यासाठी आपल्याला एक स्पेशल असं वाटण बनवून घ्यायचंय। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे 2 चमचे एवढं किसलेलं सुकं खोबरं, त्याचबरोबर 1 चमचा धने घालायचेत, अर्धा चमचा जिरे घालायचेत, त्याचसोबत आपल्याला 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत, त्यानंतर अर्धा इंच एवढं आल्याचे तुकडे करून घालायचे, त्याचबरोबर 4 ते 5 काळी मिरी घालायचे आहेत। आणि आता याच्यावरती झाकण लावायचंय आणि याचं वाटण बनवून घ्यायचंय आपल्याला पाणी न घालता। तर इथे बघू शकताय असं हे मी जाडसर असं वाटून घेतलंय मिक्सरमधून। इथे आपला मसाला तयार झाला। आता वरण फोडणीला घालूयात। त्यासाठी ज्या भांड्यात वरण करायचं आहे त्या भांड्यामध्ये घालायचंय 3 ते 4 चमचे एवढं तेल। तेल तापलं की यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, थोड्याशा लाल सुक्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्यात। त्यानंतर आपण जे बनवून घेतलेलं वाटण होतं ते वाटण घालायचे आणि वाटण 1 मिनिटभर या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो बारीकसर असा कट करून यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटो देखील मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊसर परतला गेला की याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे, हवं तर तुम्ही यामध्ये लाल तिखट। आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे। त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते देखील हिसळून यामध्ये घालायचंय। तर हे वरण थोडंसं मी पातळसर अशा स्वरूपाचं बनवणार आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालायचंय आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय। आता या वरणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। वरणाला चांगली उकळी आली की याच्यावरती झाकण लावायचंय आणि 2 ते 3 मिनिटे वरण चांगलं शिजू द्यायचंय। तर इथे बघा 3 मिनिटे हे वरण चांगलं शिजवून घेतलंय मी मध्यम गॅसवरती। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गरमागरम वरण सर्व करायचंय। तर हे स्पेशल वाटणातलं वरण चवीला खूपच भन्नाट लागतं, नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तर या मसाल्यामध्ये जे आपण काही जिन्नस वापरलेले आहेत ते वरण खाताना अगदी चवीवरती रेंगाळतात आणि वरणाची चव आहे ती दुप्पट होते। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। गरम गरम भातावरती वरण टाकून वरती साजूक तूप घातलं की खूप मस्त लागतं, नक्की तुम्ही बनवून बघा। सगळे अगदी आवडीने खातील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे वरण आवडेल असं चवीला भन्नाट लागतं। आता बघूयात वरण बनवण्याचा 5वा आणि शेवटचा प्रकार। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी डाळ बघा कुकरमध्ये एकदम मऊसर अशी शिजवून घेतली आहे। तर इथे तुम्ही तुरीची किंवा मुगाची कोणतीही डाळ तुम्ही वापरू शकता, तर मी इथे तुरीचीच डाळ वापरलेली आहे। हे वरण आपण अगदी आंबट गोड तिखट अशा स्वरूपाचं बनवणार आहे। जवळपास सांबरचीच टेस्ट या वरणाला येते। तर या वरणाला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलंय। तेल गरम झाल्याच्या नंतर घालायचे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे, थोडीशी लाल सुकी मिरची देखील घातली आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि आलं आणि लसूण ठेचून 1 चमचाभर घातले। त्यानंतर याच्यामध्ये 1 कांदा असा मोठा मोठाच कट करून घालायचा आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित असं याच्यामध्ये परतवून घ्यायचंय किंवा कांदा मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचंय। त्यानंतर याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीकसर असा कट करून घालायचा आहे आणि टोमॅटो देखील यामध्ये चांगला मऊसर होईपर्यंत शिजू द्यायचा आहे। तर इथे बघा कांदा टोमॅटो चांगला मऊसर असा शिजला गेलाय। आता याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालतीये। तर 1 लिंबा एवढी चिंच मी पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती आणि ते कोळून याच्यामध्ये मी पाणी घालतीये आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि चवीनुसार मीठ देखील याच्यामध्येच घालून घ्यायचंय आणि हा चिंचेचा जो कोळ आहे तो या तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटे। तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हा चिंचेचा कोळ चांगला परतवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे झाली हा चिंचेचा कोळ मी परतवून घेतलाय आणि बघू शकताय याला थोडंसं हलकसं तेल सुटायला लागलंय। आता याच्यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे।
त्यानंतर याच्यामध्ये साधारण 1 चमचा एवढा गूळ घालायचा आहे। गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण नक्की वापरा, याच्यामुळे आंबट, गोड आणि तिखट अशी मस्त चव लागते या वरणाला। आता हे वरण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे। तर बघा इथे वरणाला उकळी आली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटे वरण चांगलं शिजू द्यायचं आहे। तर इथे बघा मी 3 मिनिटे मध्यम गॅसवर हे वरण चांगलं शिजवून घेतले आणि बघू शकताय रंग किती सुरेख आलाय वरणाला आणि चवीला सुद्धा तितकंच भन्नाट लागतं। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। अगदी सांबर ज्या पद्धतीचं किंवा ज्या चवीचं लागतं सेम तशीच चव या वरणाची लागते। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि गरमागरम असं हे आंबट, गोड, तिखट अशा चवीचं वरण सर्व करायचंय। तर हे वरण तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा कशाही सोबत खाऊ शकता। अगदी तुम्ही इडली, डोसा यासोबत सुद्धा हे वरण बनवू शकता। भन्नाट लागतं। नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर मंडळी, आजच्या या वरण बनवण्याच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आणि यातली कोणती रेसिपी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते देखील सांगा। आणखी काही वरणाचे प्रकार तुम्ही बनवत असाल ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। असेच व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि मस्त अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।